तिवसा तालुक्यातील शिरसगाव येथील महावितरणचे लाईनमन भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। कामाच्या ठिकाणी उपस्थित न राहणं आणि नागरिकांशी उद्धटपणे वागणं या तक्रारी घेऊन ग्रामस्थांनी मोझरी येथील सहाय्यक अभियंता मनीषा जांभारे यांना निवेदन दिलं आहे। येत्या 8 दिवसात विद्युत कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांची बदली करावी, अन्यथा सहाय्यक अभियंता कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे। गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार लाईनमन गाडगे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यालयी राहत नाही। गावात विजेचा बिघाड झाल्यास ते फोनही उचलत नाही किंवा फोन बंद करून ठेवतात। विशेष म्हणजे गावातील विजेची कामं त्यांच्याऐवजी कंत्राटी कामगारांच्या जीवावर सोडून दिली जात असल्याचं समोर आलंय। यामुळे शेतकरी आणि नागरिकांचा रोष वाढलाय। गेल्या 10 दिवसांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे। मंगळवारी सकाळी 7:30 ते दुपारी 1 पर्यंत गावातील वीज पुरवठा खंडित झाला। याबाबत गावकऱ्यांनी विचारणा केली असता लाईनमनकडून शिवराळ आणि अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्यानं परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। संबंधित कर्मचाऱ्याची तत्काळ बदली करण्यात यावी आणि गावात नवीन लाईनमनची नियुक्ती करावी अशी मागणी प्रशांत कांबळे यांच्यासह इतर गावकऱ्यांनी केली आहे। तर येत्या 8 दिवसात यावर ठोस कारवाई न झाल्यास मोझरी कार्यालयासमोर धडक आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला। सर्वात मोठी समस्या अशी आहे की गावातली लाईट जर गेली तर नळ योजना बंद पडते। ज्यांच्या भागातला नळ येण्याचा जो वेळ असतो तो वेळ त्यांचा चालला जातो, त्यांच्या घराकडचे नळ बंद असते। याच्याही पेक्षा मोठी समस्या अशी आहे की इथलं जे टावर आहे, नेटवर्क आहे, मोबाईलचं नेटवर्क, ते इथल्या विजेच्या कनेक्शनवर करून ठेवलेलं आहे। वीज बंद असली तर मोबाईलचे नेटवर्क बंद असते, इंटरनेट सेवा बंद असते। आज विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा असतात, ऑनलाईन अभ्यासक्रम असतात, ऑनलाईन सीएससीचे किंवा आपले सेवा केंद्राचे कामं चालते, ते सगळं ठप्प, म्हणजे पूर्ण गाव हे ठप्प पडतं। त्यामुळे एमएसईबी कार्यालयाने ह्याची सिरियसनेस घ्यावी आणि तातडीने इथल्या विद्युत कर्मचाऱ्यांना बदलून या गावातली विद्युत सेवा सुरळीत करावी।